चांदण्यांच्या राज्यातील जादूगार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांच्या मध्ये वसलेल्या वेल्हेश्वर नावाच्या गावात आरव नावाचा एक हुशार, खोडकर पण मनाने खूपच चांगला मुलगा राहत होता. गावात एक दंतकथा प्रसिद्ध होती. पौर्णिमेच्या रात्री चांदण्यांचा मार्ग उघडतो आणि त्या मार्गावरून चालणाऱ्याला जगातील सर्वात मोठं रहस्य मिळतं. आरवला हे रहस्य शोधायचं होतं. पौर्णिमा आली त्या रात्री. संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं. आरव डोंगराकडे निघाला. आकाशात चंद्र पूर्ण तेजात चमकत होता. अचानक त्याच्या डोळ्यासमोर चमचमत्या चांदीसारख्या किरणांनी एक लांब पायवाट तयार झाली. आरव धडधडत्या हृदयाने त्या पायवाटेवर चालू लागला. चांदण्यांचे राज्य थोडं पुढे गेल्यावर त्याला एक अद्भुत दरवाजा दिसला. चंद्राच्या आकाराचा, चांदीसारखा उजळणारा. दरवाजा उघडताच त्याला एक वेगळंच जग दिसलं. झाडांच्या पानांवर चांदीसारखी चमक, हवेत तरंगणाऱ्या प्रकाशाच्या फुलपाखऱ्या आणि त्या राज्याचा रक्षक, तरंगलोकाचा महान जादूगार विरंजन. विरंजनने आरवकडे पाहत विचारलं, "तुला या राज्यात कसली शोध लागायची आहे?" आरवने मनापासून उत्तर दिलं, "माझ्या गावाला मदत करायची आहे. दुष्काळामुळे लोक त्रस्त आहेत." जादूगाराची परीक्षा. विरंजन म्हणाला, "रहस्य तुला मिळेल, पण आधी 3 परीक्षांमधून जावं लागेल." धैर्याची परीक्षा. आरवला काळोख्या गुहेतून जाऊन प्रकाशाचा दगड आणावा लागला. दयाची परीक्षा. जखमी चांदण्यातली हरीण वाचवावी लागली. सत्याची परीक्षा. स्वतःच्या भीतीला सामोरं जाऊन सत्य कबूल करावं लागलं की तो अजूनही घाबरतो. आरवने 3ही परीक्षा पार पाडल्या. विरंजन आनंदाने म्हणाला, "तू मनाने स्वच्छ आहेस. हे घे, मेघमणी." मेघमणी म्हणजे एक जादुई क्रिस्टल, ज्याने जिथे ठेवले तिथे काळे ढग जमून पाऊस पडतो. आरव गावात परतला आणि मंदिराच्या माथ्यावर मेघमणी ठेवली. काही क्षणांत काळे ढग जमले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. संपूर्ण गाव आनंदात नाचू लागले. आरवचं नाव गावभर प्रसिद्ध झालं. चांदण्यांच्या मार्गावर चाललेला मुलगा. आणि आजही पौर्णिमेच्या रात्री कधीकधी डोंगरावर चांदीची चमक दिसते. असं म्हणतात की आरव पुन्हा एखादं नवीन रहस्य शोधायला गेला आहे.